हॅलो गाईज, आता ना आम्हाला बहुत मोठा धोका भेटला. कारण की आम्ही जे असे BSc फर्स्ट इयरमध्ये आता स्टुडंट आहोत आम्ही, तर आम्ही अशी बुकं घेतो. तर ते दुकानदारवाले आमच्यासोबत घपला करते, कारण की त्यांना कमी प्राईसमध्ये ते बुकं भेटते आणि आम्हाला जास्त प्राईसमध्ये त्यांनी बुकं विकते. असेच त्याने स्टिकर गिन लावून विकते. तर आपल्याला वाटते की खरंच या बुकाची प्राईस इतकीच असणार, पण आज आम्ही हे खुलासा करून टाकलो. कारण की इथं नाही का एक स्टिकर लावून होतं आणि या स्टिकरवर लिहून होतं का 325 रुपीज. मग आम्ही हे जे स्टिकर जेव्हा खोललो आणि मार्करनं ते काढून पण होतं तिथं प्राईजवर, तर आम्ही नाही का व्हाईट बोर्डची आपली इंक राहते त्याच्यानं काढून बघितलं, तर डायरेक्ट इथं प्राईज होती 250, म्हणजे 75 रुपीज आणि डायरेक्ट वाढवली. म्हणजे का हे समजत नाही. आणि सुद्धा असंच नाही का एकाच बुकावर असं केलेलं आहे, अशा दुसऱ्या पण बुकावर त्यांनी केलेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो. इथे कार्टून आहे, याची असली प्राईस आहे 110, पण यांनी स्टॅम्पवर लिहिलं आहे 150 रुपये. असे त्यांनीच प्राईस गिन वाढवत आहे. तर तुमच्याकडे पण असे दुकानदार असणार, त्यांच्या विरुद्ध असे कंप्लेंट करा. असं झालं नाही पाहिजे, कारण की आपल्यासारखे बहुत सारे असे गरजू विद्यार्थी आहेत, त्यांनी बुक गिन घेऊ नाही शकत. तर लोक एज्युकेशन सिस्टममध्ये असं करणार तर बरोबर नाही आहे. आता आपली जनरेशनमध्ये एज्युकेशन बहुत इम्पॉर्टंट आहे. तर असं होणार तर आपला जनरेशन बहुत खतऱ्यामध्ये होणार. तुम्ही ह्या जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लोकांना हे सूचना पाठवा, असे घपला होत्या म्हणून.